ओडिसाच्या अथांग सागराच्या किनारी, जिथे लाटांचा आवाज आणि इतिहासाची गाथा एकरूप होतात, तिथे उभं आहे भारतीय स्थापत्यशास्त्राचं सर्वोच्च शिखर वजा कोणार्कचं सूर्यमंदिर। 13व्या शतकात गंगवंशाचे महान राजा नरसिंहदेव प्रथम यांनी जेव्हा या मंदिराची संकल्पना मांडली, तेव्हा त्यांना एका अशा वास्तूची निर्मिती करायची होती जी काळाच्या अंतापर्यंत सूर्याच्या तेजाची साक्ष देईल। हे मंदिर केवळ दगडांचं बांधकाम नसून ती एक खगोलीय घटना आहे। संपूर्ण मंदिराला एका भव्य रथाचा आकार देण्यात आला आहे, ज्याला ओढणारे 7 घोडे हे आठवड्याचे 7 दिवस आणि सूर्याच्या रथाच्या वेगाचे प्रतीक आहेत। या रथाला असलेली 24 भव्य चाके म्हणजे वर्षाचे 24 पंधरवडे आणि मानवी जीवनातील वेळेचे अखंड चक्र दर्शवतात। या मंदिराच्या प्रत्येक चाकाचे वैशिष्ट्य असं की ते केवळ शोभेची वस्तू नाही, तर ते एक वैज्ञानिक उपकरण आहे। या चाकांच्या आऱ्यांवर पडणाऱ्या सूर्याच्या सावलीवरून आजही आपण वेळेचा इतका अचूक अंदाज लावू शकतो की आधुनिक घड्याळही फिकी पडतील। हे चाक आपल्याला सांगतं की आपले पूर्वज गणितात आणि विज्ञानात जगाच्या किती पुढे होते। मंदिराच्या बाह्य भागावर झालेलं कोरीव काम म्हणजे मानवी कल्पनाशक्तीचा परमोच्च बिंदू आहे। तिथे हत्तींच्या झुंजी आहेत, सैनिकांचं संचलन आहे, दरबारी जीवन आहे आणि त्यासोबतच मानवी भावभावनांचे अत्यंत सूक्ष्म चित्रण आहे। हजारो कारागिरांनी 12 वर्षे आपली कल्पकता आणि रक्त आटवून हा काळा पाषाण जिवंत केला आहे। मंदिराच्या बांधकामात वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान आजही विज्ञानासाठी एक कोड आहे। असं मानलं जातं की मंदिराच्या शिखरावर बसवलेल्या महाकाय चुंबकामुळे आणि दगडांमध्ये वापरलेल्या लोखंडी पट्ट्यांमुळे संपूर्ण मंदिर एका विशिष्ट चुंबकीय क्षेत्रात स्थिर होतं। या चुंबकाच्या ओढण्याने गाभाऱ्यातील मुख्य मूर्ती जमिनीला स्पर्श न करता अधांतरी तरंगत असे। जेव्हा सूर्याचं पहिलं किरण समुद्राच्या क्षितिजावरून उगम पावून थेट मंदिराच्या मुख्यद्वारातून गर्भगृहात प्रवेश करायचं, तेव्हा तो प्रकाश त्या मूर्तीवर पडून संपूर्ण मंदिर सुवर्ण तेजाने उजळून निघायचं। हा अनुभव म्हणजे अध्यात्म आणि विज्ञानाचा एक अद्भुत संगम होता। काळाच्या ओघात अनेक परकीय आक्रमकांनी या मंदिराचे वैभव नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मुख्य मंदिराचा काही भाग कोसळला असला तरी आजही जे नाट्यमंडप आणि अवशेष उरले आहेत ते पाहून आपण थक्क होतो। ब्लॅक पॅगोडा म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर आजही जगाला सांगतंय की भारत हा ज्ञानाचा आणि कलेचा देश आहे। इथल्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक खांबावर एक कथा दडलेली आहे जी आपल्याला आपल्या महान वारशाची आठवण करून देते। कोणार्कचं हे मंदिर म्हणजे केवळ ओडिसाचा अभिमान नाही, तर तो संपूर्ण भारताचा गौरवशाली इतिहास आहे। आपल्या पूर्वजांनी दगडात कोरलेलं हे स्वप्न, हा विज्ञानाचा आणि कलेचा चमत्कार आपण जपला पाहिजे। इतिहासाची अशीच गुपितं, प्राचीन मंदिरांची भव्यता आणि आपल्या शूरवीरांच्या पराक्रमाच्या गाथा अनुभवण्यासाठी स्वराज्य रक्षक चॅनलशी सदैव जोडलेले राहा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या गौरवशाली संस्कृतीचा प्रचार करा। जय जिजाऊ, जय शिवराय।